आता जस्ट पहिली ऑर्डर दिली. एक पाऊस बघा. प्रॉब्लेम झाला एक प्रॉब्लेम झाला. गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे आणि ते असं कळलं तर मी गाडीची टाकी खोलून बघितली, कारण की मीटर खराब झाला आपला. आणि घुसलेलं त्याच्यात दिसतच नाही फ्यूल गॅस. त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला आहे. आता आय होप ऑर्डर नाही लागेल, कारण की पाऊस सुरू असल्यावर ऑर्डर लागत राहतात. पेट्रोल नाही आहे गाडीत, अडकून बसेल कुठेतरी. पेट्रोल पंपवर चाललं आहे. तर नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सुरुवात एवढी खास झालेली नाही आहे. चला पेट्रोल पंपवर फार गरजेचं आहे पेट्रोल टाकणं, नाही तर गाडी कुठे पण अडकू शकते. पावसाळ्यात पण मदत करायला पण येत नाही, असा प्रॉब्लेम असतो. पावसात लोक बाहेर का निघतात काय माहिती. आमची तर समज मजबुरी आहे म्हणून निघतो, काही नाही. भावाची शाळा आताच फक्त बघायला आलो मी. काय झालं आहे, पाऊस जाम आहे ना, त्याच्यामुळे विचार केला का किती वाजले, अजून 11 नाही वाजलेत, अजून तर 1.25 तास आहे. विचार केला पाऊस भरपूर आहे ना, तिला तिकडे वेटिंगवर थांबायला लागतं. गेटच्या बाहेर टॅक्सीज लाईनमध्ये येतात ना, एक एक करून घ्यायला. त्याच्यामुळे फार मग इरिटेट होत्या, वैताग करता मग घरी आल्यानंतर. विचार करत होतो पाऊस पण आहे त्या हिशोबात, काय माहिती मॅडमने रेनकोट आणला आहे का, म्हणजे तिला घेऊन गेलो असतो. त्या टायमात ऑर्डर नाही लागली तर नशीब, पण आहे माझी इच्छा आज तिला घेऊन जायची. काय माहिती ना माझं काय होईल, त्या पोरीमुळे माझं काय म्हणते पण नाही समजत मला कधी. ऑर्डर द्यायला आलेला आता एक वाजले बघा किती, 12:22. भावाला घ्यायला जायचं होतं, ऑर्डर लागली. म्हणजे जे सांगतात ना, म्हणजे ज्यांना गैरसमज आहे असा की झोमॅटो वगैरे फ्रीलान्सिंग जॉब आहे, तसा विषय नाही आहे. तुम्ही एक सर्टन पिरियडसाठी बांधलेले राहतात कंपनीवर. फॉर एक्झाम्पल 12 ते 2:30 दुपारचे आणि रात्रीचे 7 ते 10 तुम्ही बांधील की त्यांना. तुम्ही नाही काय करू शकत, तुम्ही ऑफलाईन नाही जाऊ शकत. किती इमर्जन्सी असेल तरी तुम्हाला ₹1 इन्सेंटिव्ह देणार नाही, ₹1 इन्सेंटिव्ह, फक्त ऑर्डर पे. आणि झोमॅटोवर ऑर्डर पेवरती नाही करू शकत कोणी काय. ₹400 पण नाही निघत दिवसभराचे, ₹300. काल माझे ₹270 काहीतरी निघालेले, ते इन्सेंटिव्ह ॲड झाले म्हणून काहीतरी भेटले मला. इट इज नॉट फ्रीलान्सिंग जॉब. तर त्या गैरसमजात येऊ नका ह्या जॉबमध्ये, तेव्हा कधी पण ऑफलाईन जातात ते कधी पण ऑनलाईन नाही, तसं नाही आहे. तुम्ही एक सर्टन पिरियडसाठी बांधलेलं राहतात. मला टेन्शन आलं आहे ती कशी घरी पोचली असेल. आता मी बघतो कॉल करून, आता मी घरी वळून बघतो. चिडचिड करणार आहे ती आता. चला निघतो. भव्या आली नाही अजून घरी, आता ती ऐकवणार मला मे बी. मी त्या साईडला गेलो नाही, कारण की मला विष्णुनगर साईडची ऑर्डर लागलेली ना, तर मी परत तिकडून फिरून कुठे शाळेजवळ गेलो असतो. मला वाटलं पोचली असेल, अजून पोचली नाही आहे. तिला पक्का आता चिडचिड करणार आहे आल्यानंतर. तर दिवस सुरुवात पण खतरनाक झालेली आणि पूर्ण दिवस कसा होतो काय माहिती. आता वाट बघतोय तिची, थांबलोय. आली मॅडम पावसात भिजून, चिडलंय, बोलत नाही माझ्याशी. अरे मी आलेलो घ्यायला, पण मला ऑर्डर लागली तर काय करू आता. आता अर्धा दिवस तरी बोलणार नाही वाटतं. गेलेलो मी घ्यायला बाबू, तुला व्हिडिओ दाखवतो ना मी शूट केले ते. आलेलो घ्यायला, मला ऑर्डर लागली, काय करणार आता. ऑर्डर द्यायला आणलं, पाऊस नाही थांबत आहे. भव्य चिडून बसलंय. आता क्लासला जायला कॉल करते का स्वतःच निघते काय माहिती. तिचं चिडणं स्वाभाविक आहे. तिला ज्या गोष्टींच्या गरजा आहेत सध्या त्या मी पूर्ण केल्याच पाहिजेत ऑफकोर्स. पण काय करू आता, सगळ्या गोष्टी नाही आपण आपल्या हिशोबात करू शकत ना. तिला त्या गोष्टी समजत नाहीत किंवा तिला समजायच्या नसतात, असा विषय झाला. फक्त थोडं कॉन्टॅक्ट करतो तिला,
क्लाससाठी. ते पाऊस भरपूर आहे आज. तिने सुट्टी घेतली असती तरी चाललं असतं आज, पण अभ्यास करते, सिरियस आहे अभ्यासासाठी. 10वीचं वर्ष आहे. तर तिला मी सांगितलं आहे का अभ्यासाशिवाय पर्याय नाही, आणि मे बी तिला ती गोष्ट कळलं आहे आता. द वर्स्ट थिंग दॅट कुड हॅपन इज रोनक किचनची ऑर्डर लागलं. जिथपर्यंत टार्गेट झालेलं नसतील ना, ह्या किचनची ऑर्डर नाही लागलेली चांगली असते. हा माणूस ना लिटरली पाहून 40 मिनटं हा माणूस ऑर्डर देत नाही. कालचा प्रसंग असा झालेला, माझ्यासोबत नाही, एका रायडरसोबत झालेला, 2-3 रायडरसोबत झालेला. ऑर्डर लागलेल्या, ह्याच्या रेस्टॉरंटमधलं सिलेंडर संपलेला ते सांगत होते, पोरं सांगत होती. मी तर लेट आलेलो फार. हा माणूस सिलेंडर आणायला गेला, त्याच्यानंतर सिलेंडर आणल्यानंतर त्यांनी म्हणजे विचार करते ऑर्डर्स किती लेट झाल्या असतील, आणि कस्टमर आमच्यावर चिडतात ऑर्डर लेट काय. अरे आम्ही ऑर्डर बनवत नाहीत, आम्ही ऑर्डर रेस्टॉरंटमधून तुमच्यापर्यंत घेऊन येतो. आम्ही फक्त मीडिएटर आहेत, आम्ही पोस्टमॅनसारखे आहेत तुमच्यासाठी. तिथून पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत आम्ही फक्त सामान घेऊन येतोय. लेट होते ती आमची चूक नाही आहे. आणि हा पावसाळ्यात कधी कधी लेट होते, पाणी भरलेलं असते, होतात काय इश्यू, पण रेस्टॉरंटच्या चुकीमुळे आमची थोडी चूक असते. रेटिंग खराब करतात लिटरली, तुम्हाला सांगतो मी. पब्लिक रेटिंग खराब करते, पण विचारत नाही कधी लेट का झालं, कधी समोरून विचारणार नाही. रेटिंग खराब करणार, अरे इतना लेट हुआ, सॉरी बोलायची तर आता सवयच लागलं, ते पण आजकाल काम नाही करत. याची ऑर्डर टार्गेट पूर्ण व्हायच्या आधी लागली नव्हती पाहिजे. बुजगाव ना बुजगाव काय जायचं ना क्लासला. बुजगावला बनलंय वाया बघूया. नशीब क्लासला जायला तयार झाली माझ्यावर. सोडून येतो माझ्याला आलं नागोरीमध्ये. पाऊस बघा, पावसाला सोडला जस्ट. साडेतीन झालं, भूक लागली ॲक्च्युली. थँक्यू. ॲक्च्युली भूक लागलाय, पण चहावर थोडा वेळ काढतो. जेवायचं बघायला गेलं काहीतरी, कारण की रोज रोज आपल्याला बाहेरचं परवडत नाही. वातावरण बघा ना, फिरण्यासारखं वातावरण आहे, आपण काम करतो नक्कीच. आणि बघा किती भरलाय, पालघर भरला, शिमला पालघर. हालत खराब, सगळीकडे पाणी भरायला सुरू झालं. वाजल्यात 6:06 बघायला घ्यायला थांबलोय. पाऊस बघा, बरोबर काय जबरदस्त. मध्ये उद्या रेड अलर्ट असेल. पाऊस भरपूर आहे, आता थांबायचं नाव नाही घेत आहे. दुपारी जो लागला आहे तेव्हापासून पाऊस सुरूच आहे. शाळा असेल उद्या, बघायला शाळेला सुट्टी असेल तर खुश होणार आहे उद्या. थांबले लवकर सुटली वाटतं.
फोन करून बोलवलं तर आलो मग पळत पळत. साई रेसिडेन्सी थांबला होता 8:30 म्हणजे 8:22. दॅट इज दॅट 8:22. आणि खतरनाक आहे बघा, वारा पाऊस खतरनाक लेवलचा. रात्रभर पडला, उद्या पालघर बंद एवढं तर नक्की आहे. आज तारीख 22 आहे. तर आता काय झालं होतं 23 तारखेला पालघर चालू आहे का नाही काय थांबलं ऑर्डरसाठी. ऑर्डर लागलं आहे. ॲक्च्युली एक्सपेक्ट करत होतो ऑर्डर नाही लागावी, आणि की घराचं वातावरण खराब आहे, कंटाळा आला बाहेर निघाला. तर झाडाखालती वगैरे मग बसू नाही शकत, तर त्याची वीज नाही पडत आहे अजून, पण डोंट नो कधी पण काही पण होऊ शकते. थांबलोय वाट बघत ऑर्डर.